आपला परमार्थ सरळ दिशेने चालू आहे असं या ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होते. काय परिवर्तन होते तर तैस्या कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी तेच सृष्टीचे आदिवरी जायची पाप. भगवान श्री ज्ञानोबा या श्लोकावर चिंतन करत असताना सांगतात या ज्ञानेश्वरीची अक्षर चिंतन करत असताना या ज्ञानेश्वरीची अक्षर तुमच्या नुसत्या कानावर जरी पडली तर तुमच्या जीवनात संपूर्ण पाप नाहीसे होतात. नुसत्या एकाच जन्माचे नाही तर अनेक जन्माचे पाप नाहीसे करण्याची ताकद या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या शब्दामध्ये आहे. म्हणून कानाच्या महाद्वारी गीता गजर जेत करी तेत सृष्टीचे आदिवारी जायची पाप. पहिलं जीवनातील फल काय ज्ञानेश्वरीचं तर ही ज्ञानेश्वरी तुमच्या जीवनातील दोष नाहीशी करते, तुमचा अंतःकरण शुद्ध करते, तुमचं पाप नाहीशी करते. आणि त्याच्यानंतर ज्ञानोबा म्हणतात अजून या ज्ञानेश्वरीची अक्षरे तुमच्या कानावर पडली, जिभेने जर तुम्ही या ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर जे ये गीतेची अक्षरे जेतुलिका करणाद्वारे ती गती तेतुली गती पुरे अश्वमेधकी. पहिलं आपल्या जीवनामध्ये फायदा काय होते ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने तर आपल्या जीवनातील पाप नाहीसे होतं. पाप नाहीसे झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होतं आणि पुण्य प्राप्त झाल्यानंतर आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर ऐशी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे मिया बहु काय बोलो. आणि अशी असणारी गीता अशी असणारी ज्ञानेश्वरी हिचे शब्द जर तुमच्या आमच्या कानावर पडले तर आपल्या जीवनात काय होतं महाआनंद प्राप्त होतो. ज्या आनंदासाठी ज्या समाधानासाठी आपण आपल्या संसारामध्ये व्यवहारामध्ये रात्रंदिवस तळमळ प्रयत्न करतो पळतो परंतु ते समाधान सुख शांती आपल्याला मिळत नाही. ते सुख समाधान शांती आणि आनंद महाआनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. असं या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं फल तुमच्या आमच्या जीवनामध्ये मिळतं आणि मिळाल्याशिवाय राहत नाही. हे भगवान ज्ञानोबा यांची कृपा आहे. आणि शेवटी या ज्ञानोबा वरदान देतात या ज्ञानेश्वरीला की पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व संपूर्ण होईजे. जो जे वांछिल तो त्याला प्राणी जातं. आणि या ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना तुम्ही अंतःकरणामध्ये जी इच्छा केली ती इच्छा ज्ञानोबा म्हणतात मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. परंतु ती इच्छा सदिच्छा असली पाहिजे, लोकोपकाराकरता असली पाहिजे, समाजाच्या उद्धाराकरता असली पाहिजे की नवे लोकांच्या त्रास देण्याकरता. तर तुमची सदिच्छा असेल ज्ञानोबा पूर्ण करतो. फक्त एवढं करायचं की श्रद्धेने निष्ठेने ती ज्ञानेश्वरी वाचायची. आणि त्याच निष्ठेने 7 दिवस झाले आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आहोत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करायची. आयुष्य तुबला आरोग्य सुख प्रीती विवर्धना आपल्या जीवनामध्ये सुख शांती संपत्ती मिळो हीच भगवान ज्ञानोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आपले सर्व काम धंदे सोडून या समाधी सोहळ्यासाठी या अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये उपस्थित राहायला सहकार्य केलं. पुनश्च एकदा संस्थेतर्फे तुम्हाला धन्यवाद देतो. आणि असंच या संस्थेवर ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरावर प्रेम करत चला आणि सहकार्य करत चला. तुमच्या सहकार्याने त्याची भरभराट होणार आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला धन्यवाद देतो, सर्वांचं अभिनंदन करतो. आणि आजच्या ज्ञानेश्वरी पारायणाला आणि सांगतेला सुरुवात करायची आहे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज, श्री गुरु गोविंद महाराज की जय. सर्वांनी शेवटचा श्लोक अध्याय 18वा श्लोक क्रमांक 78 काढायचा. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः
तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवानी तिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवानी तिर्मतिर्मम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवानी तिर्मतिर्मम हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्म विद्याया योगशास्त्रे कृष्णार्जुन संवादे मोक्ष संन्यास योगो नामाष्टादशोऽध्याय सर्वांनी सोबत वाचायचंय या बोला संजो मने जी एरे राजिने परी आयुष्य तेथे दिने हे पुढे किगा चंद्र तेथे चंद्रिका शंभु तेथे अंबिका संत तेथे विवेकासने की रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरिक वन्नी तेथे दाक सामर्थ्य की दया तेथे धर्मो तेथे सुखागमो सुखी पुरुषोत्तमो आसे जैसा वसंतु तेथे वने वन तेथे सुमने पालिंगने सारंगाची गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे भाग्य तेथ विलासु सुख तेथ उल्लासु हे असो तेथ प्रकाशु सूर्य जेते तैसे सकल पुरुषार्थ जेने स्वामी का सनात तो श्री कृष्ण राव जेत तेथ लक्ष्मी आणि आपले निकांतीसी हे जगदंबा दया पासी आणि मादी कायदासी न होती दया ते कृष्ण विजय स्वरूप निजांगी तो राहिला असे जेने भागे ते जय लागे वेगे ते तेचे आहे विजयी नाम अर्जुन ख्यातो विजय स्वरूप कृष्ण नातो श्री शिवे निश्चितु ते तेचे असे दयाचे देशीच्या झाडी कल्पतरुची ओढी न जिनावे का एवढी माय बापे असता ते पाचायने आगवे चिंता रत्निका व्हावे हे भूमिकेका न यावे स्वर्णत्व दयाची गावीच्या नदी अमृते व्हाव्या नवल काही राय विचारी पा दयाचे विसाट शब्द सदैव सच्चिदानंद कान व्हावे पै स्वर्गापवर्गे ध्वनी हे पदे दयादिनी ते श्री कृष्ण बाप जननी कमला दया म्हणून जिया बाई उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तेथे सर्व सिद्धी स्वयंबा एरमिनेने आणि समुद्राचा वेगो उपयोगी दयावली सांगू कैसा पार्थे आज लागू आहे ते कनकत्व दीक्षा गुरु जो हा परिसोय किरू परी जगा पोचला व्यवहार जिने जाते हित गुणत्वाय तसे उने ऐसे जने कोणी मने वन्नी प्रकाश दीपपणे प्रकाश या फुला कैसा देवाच्या सकली पार्थो देवासीची बहुती परिमानी मानी गौरव असे आणि जिनाव आहे बाबा शिरानी तरी ते सानंद पाणी फळाली किंबहुना ऐशा कृपा पार्थो झाला से कृपा तो दयाकडे साक्षी पारिती आहे तोची गावी ज्यासी जाओ हेत न धनदेव हेत जने देवाव विजयोची होया म्हणून हेत मी ते श्रीमंतो हेत तो पंडुता सुतो हेत विजय समजतो अभ्युतो येतेत तरी व्यासाचे निसाचे हिरे मन तुमचे तरिया बोलाचे ध्वज माना हेत तो श्री वल्लभो हेत भक्त कदंबो हेत सुखा निलानी मंगळाचा या बोलान होई तरी व्यासाचा अंकुनवाये ऐसे गाय उभिली तेने एवं भारताचा वाका अनुनी श्लोका एका संजय करुणायका दिदलाती जैसा नेनो केवढा वंडी परिगुणाग्री ठेवणी आणि सूर्याची आणि निस्तरावया तैसे शब्द ब्रह्मानंद झाले सवा लक्ष भारताचे शरे सात सर्वस्व गीता तो हा श्लोक शेषीचा व्यास शिष्य संजयाचा એને કે જે શ્લોકે રાહે તેને હશે કે अविद्या जात्या जनी के जिंदीले होया ऐसे श्लोक सते सात इथे की पद्यांग वाहत पद्य मनोजी परमामृत गीता काशीचे ये आत्म राजाचे सभे ते उडवले उभे प्रतिवे ऐसे हत्य नियता है सप्तशती मंत्रपाद प्रतिपाद भगवती विमोमय मुक्ती आनंद दिसे म्हणून म्हणे काय वाचा जो सेवक होईल येचा जो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी अविद्या ती मेरा रोके लोक दुनिया ते पैदा जिंके ऐसे प्रकाश गीता मी ते राय श्रीकृष्णे श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ सर्वदा विसवावया विसभाग्य संकी भ्रमरी इले श्लोक कल्लारी सरोवरी साचिनलिये ही श्लोक नवती आन कमी गीतेचे महिमान वाकाने ते बंदी जन उदंड जैसे ही श्लोकाच्या आवारा सात शती करोडी सुंदरा सर्वागम गीता प्रभाव स्वाले ही निजकांतात्मया
आवडी गीता मिळावया लोक नव्हती बाया पाया काजो गीता कमळीचे भृंग गीता सागर तरंग ही हरीचे तुरंग गीता रचिते ही श्लोक सर्व तीर्थ संगातो आला श्रीती गंग्यांतो हे अर्जुनच्या स्तुत आला म्हणून ही नोहे श्लोक श्रेणी अचिंत्य चिंत्य चिंतामणी ही निर्कल्पा लावणी कल्प धरुची ऐशी आशते सात श्लोका हरी आगळी का एकैका आता कोणा वेगळी का वा नावापा पानी आणि पारटी या काम नुती दिटी सुनी जैसे आगोटी की जतीना दीपा आगिनो मागिलो सूर्य धागुना आवडिलो अमृत सिंधू बोलू तळू काय तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावी गीते जुनी नवी पारिजाते आहात काही आणि श्लोका पाडू नाही हे किर समर्थ काही हेत वाच्य वाचक भागुन धरी ये शास्त्री एको श्री कृष्णाची वाच्य वाचको हे प्रसिद्ध जाणे लोक बोलताई हे ते अर्थ तेची पाठे एवढे एवढे धटे वाच्य वाचक वाटे साधिते शास्त्र म्हणून निमत काही समर्थन याचा विषय नाही गीता जाणाय वानाई श्री मूर्ती प्रभूती शास्त्र वाच्य अर्थे पळे बघा पडते मावळे ऐसे नवी सगळे परब्रह्मची कृपा करुणे महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा अनिला देवे चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते विवले विले काळावंते चंद्रे जेवी हा गौतमाचे नेमिषे काळा ज्वर दिशे निरोगरेशे गंगेचा केला असे गीतेचे हे दुबते वत्स करुणी पारताते दुबिनली जगापुरते श्री कृष्ण गाय हे जीवे जरी नाल हरी हे चिर होवाल रातरी पाडमी शिरिंबाल जीवची जरी तरी लोहे कोयांसे जगडले परिसे तेरी कडे आपले सुवर्ण होय तैसी पाटाची वाटी लोक बांधला वानवटी ओ ब्रह्मतेची कोटी इलांगा काय निसी वाकडे करुणी टाका लानवडे तरी कानी गीता पडे तिची लेखा हे श्रवणे पाडे आते गीताने मोक्षार होते ऐसा समर्थ साता गुणाते नास्ती न म्हणे म्हणून जाणतया सवा गीताची एकी सेवा काय करा लागवा शास्त्री आणि पुनार्जुन कोटी चावळी निराळी हे श्री व्यास गेली करतळी घेवई ऐसे बाळका ते ओरसे मायदे जेऊ बैसे हे तया टाकते तैसे घास करी का पाटा समीरणा अपैते परिजाना गेले जैसे विंजलाने मोनिया ऐसे शब्द जे न लबे घडोल्या आणून त्रिशुद्राचे प्रतिभे सामाविले स्वाती जिनी पाणी होती जरी मोदरी अरे अंदराची का शोभती दिये वा नादू वाद्या न येता हरी का विचार होता तुले न होता घेता अमोदी देवी उडी न भगवाने हरी का पावती रसने दर्पणा विनाने ने रुका दिसे रट्टा श्री गुरुमूर्ती हरी गता गतावंती हरी का वाया उपासी आकर्ता तो ऐसे वस्तू जे असंख्यात त्या संख्याते सात न होती तरी कोण आहे तर पाहू शकते मग ते पाणी वाहे हरी जगतयाची पाहे आज उम्मपते नोए टाकते कोणा आणि वाच्या तेजन भवे हे श्लोक न होती बरवे तरी काने मुके पावे ऐसे का होते म्हणून श्री व्यासाचा तोरू विश्वा झाला उपकारो श्री कृष्ण उक्ती आकारो ग्रंथाचा केला आणि तोची माही आता श्री व्यासाचे पदे पाहता पाहता अनिला श्रवणपदा मराठिया व्यासादिकाचे उन्मेक राहटती जेत साशंक तेत मी रंक एक वाचाळी करी परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझ्या दुरादळाना म्हण की आणि क्षीर सिंधूची आतटा पाणी ती गजगटा तेत काय स्फुरकुटा वारी जतासे पाक पुटे पाकरू नुडे तरीच नबी तिरू गगनाक्रमी सतुर्दो गरडू तेत राजहंसाची चालणे भूतळी झाली अशाने आणि के काय कोणे चालावे चिना जे आपले अवकाशे आगात जळगे पिकळशे चुळी चुळपण आयसे भरोने नरगे दिवटीच्या अंगी थोरी तरी ते बहुतेज धरी वाती आपल्या परी आणि चकिना जी समुद्राचे नि पैसे समुद्री आकाश आभासे तिल्लरी तिल्लर आयसे बिंबाची पाय तेवी व्यासाधिक महामती वावरी ये ग्रंथी मा आम्ही टाको युक्ती न मिळे किर जे सागरी जलचरे संचरती चंद्राकारे ते तर देखोनी शप्रे रे पोहनला ते अरुण अंगा जवळीके उन्ही सूर्याचे न देखे मा बुतळीची न देखे मुंगी काही या लागी आम्हा प्राकृता देशिकारे बंदे गीता म्हणणे अनुचिता कारण नोहे आणि बापू पुढा जाये घेत पाऊलाची सोयी बाळ येतनीला आहे पाऊ काही तैसा व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो
अयोग्य मिना पावतुके जाईन आणि पृथ्वीजयाची क्षमा नुबगे स्थावर जंगमा याचे अमृत चंद्रमा नियोजक जयाचे अंगिका सिके तेज लावून यारके अंधाराचे निसाविके लोटी जाता आहे समुद्रा जयाचे तोया जयाचे माधुर्या सौंदर्य जयाचे ने पवना जयाचे बळ आकाश जेने पगळ ज्ञान जेने उज्ज्वल चक्रवर्ती वेद जेने सुभाष सुख जेने सोल्लास हे स्वरूप स विश्व जेने तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथो राटासे मज यांतो रिगोनिया आता ऐति गीता जगी मी सांगे मराठया भंगी येत के विस्मयाला की वाव आहे श्री गुरुचे निनावे माती डोंगरी जयापासी होती तेने कोळी तरी जगती एक वध केली चंद निवेदिली झाडे गाली चंदनाचे निपाडे वैशिष्ट्य मांडली की भांडे अनुशीसाठी आणि मी तव चित्ता दिला आणि श्री गुरुऐसा दादूला जो देठविने आपला बै सविपदी आधीचा देखणी देठी वरी सूर्यपूर्वी पाटी ते नदीसे ऐसी गोटी केई आहे म्हणून माझे नित्य भवी गुरु कृपा काय नोय ज्ञान देव म्हणे या कारणे मिया श्री गीतार्थ मराठिया केला लोका या दिठीचा विशो परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे ते गात याचे निबांगे काढ्यता नो हे म्हणून गीता गाव म्हणे ते गाणी होती लेने ना मोकळे तरी उन्हे गीता यानित सुंदर अंगी लेने नसवे ते तो मोकळा सुंगार होय ना लेले तरी आहे ते सिके उचित का मोतियाची जैसी जाती सोनिया मान न देती ना तरी मानवी ते अंगेची सडी नाना गुंपिली का मोकळी उनी न होती परिमळी वसंत गामीची वाटोळी मोगरी जैसी तैसा गाणी विनी मिरवी गीते विनय रंगुदावी तो लौवाचा प्रबंध होई केला मिया तेने आबाल सुबोधे ओवीचेने प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंतली आता चंदनाच्या तरुवरी परिमळाच्या फुलवरी पारुकणे ज्या परी लागे नाकी तैसा प्रबंध वा श्रवणी लागत केव समाधी आणि ऐकले वाखाने काय व्यासन न लवी पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेसजे ते अमृताते निजे पावलिया तैसीने ऐकवणे पवे कवित्व झाले उपेने मनन निधी ध्यास श्रवणे जिंतले आता ते स्वानंद भोगाची सेल भलतयासीच देईल सर्वेंद्रिया पोसविले श्रवणा करवी चंद्राते अंगवने गगुनी चकोरशाने परी पावे जैसे जाणणे भलते आई कैसे अध्यात्म शास्त्रीय अंतरंगाची अधिकारी परी लोकवाक चातुर्य होईल सुखिया ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे ग्रंथ नो एक कृपेचे वैभवती क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आणतो मकरोदरी गुप्तो होता तयाचा तू पैटे झाले तो मच्छंद्र सप्तशृंगी भग्नावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला मगा हब्बाती अभ्युतया भोगावी वासनाया ते मुद्रा श्री गुरुअक्षराया दिदलेमिनी तेने योगाब्जिनी सरोवरो विषय विद्वंसय कविरो ते पदिका सर्वेश्वरो अभिषेकेला मग ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले स्वप्रभाव श्री गैनीनाथा तेने कळे काळ तू भूता आला देखून निवृत्ता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिली ऐसी हा आदि गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला तो आमचे तो हा तू घेऊन आगवा कडे कडे या जीवा सर्व प्रकारे जावा करी पावेगी आधीच तव तो कृपाळो वरी गुरुअज्ञेचा बोलो झाला जैसा वर्षा काळो खवळणे जेगा मग अर्थाचे निवरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे वर्षला शांत रसे तो हा ग्रंथो ते तपुडा मी बापिया मांडला बाती पापुलिया यासाठी एवढ्या अनुलेशा योम गुरुक्रमे लादले समाधी धनजे आपुले ते ग्रंथे बांधून दिले गोसावी मज वाचोनी पडे ना वाची ना सेवई स्वामीची ऐसे अमर ग्रंथाची योग्यता के असे परी साचची गुरुनाते निमित्त करोने माते प्रबंध व्याज जगाते रक्षिले जाना तरी पुरोहित गुणे मी बोललो पुरे उने हे तुम्ही माऊलीपणे उपसाही जो शब्द जैसा घडीजे प्रेमय कैसे पाचडीजे अलंकार म्हणजे काय ते लेणे साईकडे याचे बाहुले चालवी त्या सूत्राचे नि चाले ऐसा माते दावित बोले स्वामी तो माझा विशेष क्षमा विशेष तू आणि तुम्हा संताचे सभे जे उलवेसी ठाके उभे ते पूर्ण नो हे ते लाभे तुम्हासी कोपो सब तेले हाय परसे लोहत्वाची अवदसे त्यांना मुखे जे ऐसे ते कोण बोला होळ हेच करावे जे गंगेचे अंग ठाकावे मगई गंगाचे नव्हे ते तो काही करे म्हणून भाग्य योग्य बोवे तुम्हा संताचे मी पाय पातलो आता केला आहे उणे जगी अहो जी माझेनी स्वामी
मज संत जोडोनी तुम्ही दिले तिथेने सर्व कामी परिपूर्ण झालो पहा माते तुम्हा सांकडे माहेर तेने सुरवाडे ग्रंथाचे आळीआडे सिद्धी गेले जी कनकाचे निखळ ओतू येईल भूमंडळ चिंतारत्नी कुळाचाळ निर्मयते साताई हो सागराते सोपे भरिता अमृते दुवाडनो तारा ते चंद्र करिता कल्पतरुचे आराम लाविता नाही विषम परिगीतार्थाचे वर्म निवडू नये तो मी एकू सर्वमुखा बोलोनी मराठिया वाका करी डोळेवरी लोका घेऊ यायचे जे हा ग्रंथ सागरू एवढा उतरोनी पहिली कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जोका गीतार्थाचा आवारो कलशेसी महामेरो रचोनी माझे श्री गुरु लिंग जे पूजे गीता निष्कपट माये तुकोने ताने हिंडे जेवाये ते माय पुता बेटी होय हा धर्म तुमचा तुम्हा सज्जनाचे केले आकळोनी मी जे बोले ज्ञानदेव म्हणे ते कुले तैसे नोये काय बोलो बहु सकळा मिळविलो जन्म फळा ग्रंथ सिद्धीचा सोहळा दाविल जो हा म्या जैसे जैसी आशा केला तुमचा भरवसा ते पुरवणी जी बहुसा आणलो सुका मज लागी ग्रंथाची स्वामी तुझी सृष्टी जे केली तुम्ही ते पाहून या स्वामी विश्वामित्रा तेही हे असो त्रिशंकु दोषी धातयाई अनावे ओसे ते मान नासते की जे की ऐसे निर्मावे नाही शंभू उपमन्यची निमोही क्षीरसागरी केला आहे ते तत्व उपमे सरी नोये जे विषगर्भकी अंधकारू निशाचरा गिळिता सुरे चराचरा धावा केला तरी खरा ताऊनी की तो तातल्या ही जगा कारणे चंद्र वेचिले चांदणे तया सदोसा केवी म्हणे सारिके हे म्हणून तुम्ही मज ग्रंथंती ग्रंथ रूप द्वाहा जगती उपयोग केला तो पुढती निरूपणची किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हे तमाजे जीवरले पायी कपन किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हे तमाजे जीवरले पायी कपुन किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हे तमाजे जीवरले पायी कपन आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मेर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवावे जे ते तमने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुळी दक्षिणलिंगी त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेत जगाचे जीवसूत्र श्री महालयासे तेच यदुवंश विलासो जो सकळ कळा निवासो न्याय ते पोषिष्ठितिषु श्री रामचंद्र ते तमैशान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेव गीते देशी कारलेने एवं भारताच्या गावी भीष्म नाम प्रसिद्ध पर्वी श्रीकृष्णार्जुन वरवी गोठी जे केली जे उपनिषदाचे सार सर्व शास्त्राचे माहिर परमहंसी सरोवर सेवी जे जे ते गीतेचा कलशो संपूर्ण अष्टादशो म्हणे निवृत्तीदासु ज्ञानदेवो पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे पुढती पुढती पुढती
या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेखकु झाला इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां अष्टादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु पुंडलीकवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय गुरुवर्य गोविंद महाराज की जय. सर्वांच्या आता ज्ञानेश्वरीच्या खाली 5 ओव्या आहेत. ज्ञानेश्वरीमधल्या नाहीत परंतु एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने केलेल्या ओव्या आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथ चिंतन करून परत आहे तसा समाजाच्या हातामध्ये दिल्यानंतर एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वरीबद्दल आणि ज्ञानोबारायाबद्दल जो अनुभव आला तो अनुभव एकनाथ महाराज खालच्या 5 ओव्यामध्ये प्रतिपादन करतात की एकनाथ महाराज म्हणतात मला ज्ञानेश्वरीबद्दल आलेला अनुभव ग्रंथपूर्वीचा अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधनूया एवढ प्रतिशुद्ध शुद्ध ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबारायाबद्दल बोलत असताना ज्ञानोबारायाला नमस्कार करतात एकनाथ महाराज. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञानोलो होय भाविका अतिग्रंथार्थे भाविका. ज्ञानोबारायांना नमस्कार करतात आणि ज्ञानोबारायाबद्दल या ज्ञानेश्वरीबद्दल ज्या 5 ओव्या आहेत त्या सर्वांनी सोबत वाचायच्या आहे. श्री शके 1506 कारण नाम संवत्सरे एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञाने केली ग्रंथपूर्वीचा अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधनिया विविध प्रतिशुद्ध शुद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्टी प्रतिष्ठानी गोदा तटी लेखन कामाटी संपूर्ण झाली. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जान नरोटी ठेविली. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. सर्वांनी ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय काढायचा आहे. कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायांचा 2024 सालचा 728वा संजीवन समाधी सोहळ्याचा समारोप खऱ्या अर्थाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या सांगतेच्या रूपाने होत असताना आज आपण या वर्षीचं ज्ञानेश्वरी पारायण पूर्ण केलं. परंतु आता इथून पुढं ज्ञानोबारायांच्या चरणी गुरुवरायांच्या चरणी संकल्प करायचा आहे आणि आजपासून परत ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करायची आहे. ते पारायण इथं करायचं आपापल्या घरी करायचं आहे. इथं कर ना. कुठं म्हणताना महाराज 7 दिवस झाले लेकरं बाळं सगळा संसार सोडून आम्ही इथं आलोत. 7 दिवस दिलेत हे कसे तरी दिवस काढले आणि इथे आलोत ज्ञानेश्वरी पारायणाला. परंतु धन्यवाद आलात. असाच परमार्थामध्ये मोटके निमेष भरू देतू जाय. परमार्थ करत असताना दिवसभर तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे, कामधंदा सोडून परमार्थ केला पाहिजे असं कोण्याही साधू संतांनी शास्त्राने सांगितलं नाही. परंतु सांगितलं असं की कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवसम सुख होईल दुःखाचे. आपल्या कामामधूनच वेळ काढून परमार्थ करायचा असतो. म्हणून या वर्षीचा ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप आणि आता इथून पुढं परत ज्ञानेश्वरीचं आपल्याला पारायण करायचं आहे. प्रत्येकाला घरी गेल्यानंतर जसा वेळ मिळेल तसा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. घरी गेल्यानंतर जसा वेळ मिळेल तसं सकाळी स्नान संध्यादी झाल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण केल्यानंतर
जसं मी सांगितलं मगा की शेवटचा श्लोक वाचायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायची आहे, तसंच ज्ञानेश्वरीच्या पारायणाने आपल्या जीवनाची, आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात करायची आहे. म्हणून आज ज्ञानोबरायांच्या चरणी हा संकल्प करायचा आहे की आम्ही घरी गेल्यानंतर महाराज प्रत्येक दिवशी आम्हाला जसा वेळ मिळेल, 1 ओवी, 4 ओवी, 5 ओवी, 10 ओव्या, 15 ओव्या, वेळ भरपूर असेल तर आम्ही संपूर्ण पारायण 7 दिवसामध्ये उरकू. परंतु एवढं जरी नाही झालं तरी दररोज 1 तरी ओवी वाचून आपल्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करायची. आपलं प्रत्येक कार्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे वरदान या ज्ञानेश्वरीला ज्ञानोबारायांनी दिलं. म्हणून हा संकल्प करायचा आहे. सर्वांनी पहिला अध्याय काढायचा, 5 ओव्या वाचून आजपर्यंत ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करायची आहे. ज्ञानेश्वरी पारायण करायचं, दररोज करायचं. जसं 7 दिवसामध्ये केलं, घरीसुद्धा 7 दिवसामध्ये करायचं. नाही झालं 7 दिवसामध्ये, 15 दिवसामध्ये, नाही झालं 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये, नाही झालं महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, आणि नाही झालं 6 महिन्यामध्ये तर पुढच्या समाधी सोहळ्यापर्यंत कमीत कमी एक ज्ञानेश्वरी पारायण आपल्याकडून घडेल. ही संकल्पना आजच्या दिवशी करायची आहे आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाला आजच्यापासून सुरुवात करायची. वाचत जा, ज्ञानेश्वरी वाचत जा. ज्ञानेश्वरी वाचल्याने मी सांगून गेलो तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायाला ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक प्रश्न विचारा, त्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान, तुमच्या जीवनातील प्रत्येक शंकेचं समाधान या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीला विचारा आम्हाला काय खायचं. ज्ञानेश्वरी सांगते तुमचं आरोग्य वाढेल, तुमच्या जीवनामध्ये सात्विकता वाढेल, असं खा. सात्विक आहार घ्या. 17वा अध्याय वाचा, तुम्हाला संपूर्ण चिंतन मिळेल. ज्ञानेश्वरीला विचारा आम्हाला कसं बोलायचं आहे. ज्ञानेश्वरी सांगते अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियम हितंचयत. सत्य बोला, प्रिय बोला आणि दुसऱ्याचं आणि स्वतःचं हित होईल असं बोला. कुठलाही प्रश्न ज्ञानेश्वरीला विचारा, तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये उत्तर मिळेल. म्हणून प्रत्येकाने ज्ञानेश्वरीचं पारायण पुढच्या समाधी सोहळ्यापर्यंत करायचं आहे. म्हणून आज संकल्प करायचा, 5 ओव्या वाचून पहिला अध्याय काढा, 5 ओव्याला सुरुवात करायची आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसमेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश जेत वर्ण वपू निर्दोष स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थशोभा. 18 पुराणे तीची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमय रत्नाची पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. ज्ञानेश्वरी कोणी बांधायची नाही, फक्त बंद करून ठेवायची. पूजा होईल, पूजा झाल्यानंतर आरती होईल, आरती झाल्यानंतर पसायदान होईल आणि पसायदान झाले की ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप होईल. ज्ञानेश्वरी पारायण आटोपल्यानंतर ठीक 8 ते 9 या वेळामध्ये परमपूज्य गुरुवर्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज कोषाध्यक्ष, अयोध्येच्या राम मंदिराचे ते कोषाध्यक्ष आहेत. असं स्वामींचं 8 ते 9 या वेळेमध्ये प्रवचन होणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना प्रवचनाकरता थांबायचं आहे. भरपूर संख्येने महाराष्ट्राच्या बाहेरही पब्लिक गोविंददेव गिरी महाराजांच्या दर्शनाला इथे येणार आहे. आणि आपलंही परभाग्य आहे की अशा संन्यासाचं आपल्याला दर्शन होणार आहे. म्हणून कृपया आपला कार्यक्रम आटोपून सर्वांनी इथेच थांबायचं आहे, हजर राहायचं आहे. म्हणून आता पूजा होईल, पूजा झाल्यानंतर आरती आणि पसायदान होईल. भरपूर बद्दल बोलायचं असते, परंतु 7 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पारायण वाचून उरकत नाही तर चिंतन करायला वेळ मिळत नाही. म्हणून अंतःकरणातून चिंतन करण्याची इच्छा असते. प्रत्येक ओवीचा मतितार्थ तुमच्यासमोर ठेवण्याची इच्छा असते. आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना अक्षरशः अंतःकरण भरून येते. कारण ज्ञानोबारायांनी मी सांगून गेलो की संपूर्ण स्वतःचा आत्मा, स्वतःचा जीव या ज्ञानेश्वरीमध्ये ओतला, अशी श्रेष्ठ असणारी ज्ञानेश्वरी आहे. सर्वांनी आता आपल्याकडे जे साहित्य असेल त्याच साहित्याने पूजा करायची. नसेल साहित्य तर मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा.
भगवंताला सगळ्यात महत्त्वाची पूजा आवडते ती मनाची पूजा. मग निस्सीम भाव उल्हासे मजा अर्पावयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे भलय त्याचे हो. निस्सीम भावाने अत्यंत श्रद्धेने भगवंताला अंतःकरणातून जे अर्पण केलं ते प्राप्त होत असते. म्हणून प्रत्येकाजवळ असेल पूजेचे साहित्य तर ठीक, नसेल तरही ठीक, आपल्या मनाने या ज्ञानेश्वरीची पूजा करायची आहे. या ज्ञानेश्वरीचा पुढचं व्यासपीठावर पूजा करण्याकरता मी आमच्या भागातले बोडके कुटुंबांना पाचारण करतो. कारण काम मी सांगून गेलो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, दोघंही जॉबला आहेत. त्यांच्या समोर इथे जवळजवळ मोशीवरून 10-12 बाया दररोज सकाळी आपलं 5:45 आपण इथून उठून पारायणाला सुरुवात करतो. परंतु ते मोशीवरून आपला कामधंदा आवरून जवळजवळ थंडीमध्येही इथे येतात. मी बोडके कुटुंबाला पाचारण करतो की आपण पुढच्या व्यासपीठावर ज्ञानेश्वरीच्या पूजेसाठी यायचं आहे. या सर्वांनी आपल्याजवळ आहे त्या साहित्यानेच पूजा करायची. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्याय. श्री भगवान वाच. या इथे ताट आहे. तसेच आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे आणि हाडाचे वारकरी, निष्ठेचे वारकरी आमचे शिवाजी बाबा साळुंके यांनाही विनंती करतो की आपण पूजेसाठी समोर यायचं आहे. या घ्या. आपल्याकडे पाणी असेल, ज्ञानेश्वरीवर पाणी शिंपडायचं आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. सर्वांनी ज्ञानेश्वरीवर थोडं पाणी शिंपडायचं आहे. पाणी शिंपडल्यानंतर गंध अक्षता अर्पण करा. ओम श्री परमात्मने नमः. पंचदशोऽध्याय. श्री भगवान वाच. ऊर्ध्वमूलमदशाखमश्वतं प्रावुरव्यं छन्दांसि पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तशाखा गुणप्रवृद्धा विषये प्रवाला अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्य तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं स्विरूढमूल मसंगशस्त्रेण दृढेन चित्वा तथा पदं तत्परिमार्गितव्यम्. एक खुदे तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्यन्तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चापित्क्रामतीश्वरः. गृहीतैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. यदन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यदन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्ते चेतसा. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकं. गामाविश्य च भूतानि धारयाम्येमोजसा पुष्णामि चौषधि सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचामिन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मदस्मृतिज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेदविदेव चाहं. द्वाविमो पुरुषो लोके शरश्चाक्षरेव च शरत्सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्ते वेश्वरः यस्मात् क्षरमतितोऽमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः. यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वैः भजति मां सर्वभावेन भारत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृतस्य भारत. हरिः ओं तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः. पुष्प अर्पण केल्यानंतर आपल्याजवळ ज्ञानेश्वरीला त्या दिवशी वस्त्र दिलेले आहेत, ते वस्त्र अर्पण करायचं आहे. वा वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथे. आपल्याकडे जो प्रसाद असेल तो अर्पण करायचा आहे. ही वाटी ठेवा, इथे पाणी फिरवा त्याला. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं
ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ज्ञानेश्वरीवर यथाशक्ती काय जी आपल्याजवळ दक्षिणा असेल ती दक्षिणा ठेवायची आहे आणि पाणी फिरवायचं आहे. अगरबत्ती असेल, धूप ओवाळायचं आहे आणि आरती लावायची सर्वांनी. घ्या 2 मिनिट. आज या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं मंदिर हरिभक्तपरायण गुरुवर्य त्यागमूर्ती वैकुंठवासी गोविंदबाबा केंद्रे यांच्या संकल्पनेतून हे ज्ञानेश्वरी मंदिर होतं आहे. तसेच गेले 8 दिवस या ठिकाणी जे पारायणाकरता बसलेली भक्तिभाविक वारकरी आहेत, या वारकऱ्यासोबत आमचे हरिभक्तपरायण ताटात ठेव नारायणजी महाराज मुंडे या आपले व्यासपीठ चालक लाभलेले आहेत. आम्ही पाहतोय आल्यापासून महाराज लवकर उठतात, विष्णू सहस्त्रनाम होतं, नामावली होती आणि ज्ञानेश्वरी पारायणला सुरुवात होती. अगदी गोड आवाजामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं आहे बरं का. असं वाटतंय की महाराज तुम्ही पारायण संपवायचंच नाही, अखंड राहावं असं सर्वांच्या मनामध्ये इच्छा आहे. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आज आहे. माऊली समाधीस्थ जाणार आहेत आणि आता या प्रत्येक वाचकांनी आणि असलेल्या बाकीच्या आजूबाजूच्या मंडळींनीसुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपण फक्त काय करायचं, ज्ञानेश्वरीचं दर्शन घेत असताना असं विनमुखाने घ्यायचं नाही. प्रत्येकाने यथाशक्ती ही दक्षिणा व्यासपीठ चालकांच्या समोर म्हणजे ज्ञानेश्वरीवरती ठेवायचं आहे. हा दक्षिणा म्हणून प्रसाद आहे, तो प्रसाद व्यासपीठ चालकांना मुंडे महाराजांना द्यायचा आहे. या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचे उत्तराधिकारी महंत श्री विष्णूजी महाराज केंद्रे शास्त्री यांचे पाचारण झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचे. महाराजां आरती होईल, आरती झाल्यानंतर प्रसादान होईल आणि पुढची सूचना महाराज देतील. सर्वांनी आरती घ्यायची आहे. आरती करता आपल्या जाग्यावरूनच आरती वळायची. घ्या हातात, या शिरसाड बाबा. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत म्हणू वेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगीत नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञानराजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी ठकची ठेले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती. आई दाखवी आमा. आरती तुकारामा ई रागवी सागरात पाषाण तारिले तैशी तुकोबाची. चा अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती. पायी दाखवी आमा. आरती तुकारामा तू किता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती. पायी दाखवी आमा. आरती तुकारामा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुजगेंद्रारम सदा वसंतन हृदयारविंदे भवम भवानी चैतन्यमाम. घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन मने नामा. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीराम माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानये. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वसोधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तुया भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांचन, मार्तंड जे तापईन. ते सर्वाई सदा सज्जनो स्वैर्य होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजी जो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये. दृष्टा दृष्ट विजयी व्हावे जी, हे थमने श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सर्वांनी हातवर करायचे आणि माझ्या मागे म्हणायचं आहे, हरये नमः हरये नमः हरये नमः. सर्वांनी आपापल्या जागेवर शांत बसायचं आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तनही सिद्धी नेले, येथही माझी उरले पायिकपण. गेली 7 दिवस झाले कैवल्य साम्राज्य भगवान श्री ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्यानिमित्त आपण या भव्य दिव्य अशा वास्तूमध्ये ऐतिहासिक ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये मी सांगून गेलो दररोज की आपला जीवनातील हा सुवर्णयोग, दुग्ध शर्करा योग, की भगवान श्री ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा समाधी सोहळ्यामध्ये बसा. बाबा सर्वांनी 2 मिनिट बसा, नंतर उठायचं. बसा खाली, मावशी बसा. पवित्र अशा समाधी सोहळ्याच्या काळामध्ये पुण्य सलेल्या इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये वसलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरी पारायण करायला मिळालं. हे जर कोणाची कृपा असेल तर त्या भगवंताची, पांडुरंग परमात्म्याची, भगवान श्री ज्ञानोबरायांची, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांची कृपा. गेली 7 दिवस झाले आपण ज्ञानेश्वरी पारायणाचं चिंतन करत असताना माझ्या मुखामधून काही वेडवाकडं गेलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष समजून माफ करा आणि चांगलं असेल ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. कृपया पुनश्च एकदा सर्वांना पुढच्या वर्षीच्या समाधी सोहळ्याचं निमंत्रण देतो आणि आज या सोहळ्यातील पारायण सांगता पारायण संपला असं जाहीर करतो. न्यूनतेपुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित्वसे, पायाच्या प्रसादे काही बोलू विनोदे मज क्षमा करणे संती नोहे. अंगभूत युक्ती चूक जर झाली असेल तर आईवडिलाचं अंतःकरण करून माफ करायचं आहे. आणि गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे संस्थेमार्फत तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. पुढील सूचना महंत विष्णूजी महाराज केंद्रे शास्त्री देतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो, किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिकपण. श्री संत ज्ञानोबराईच्या कृपेने, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांच्या आशीर्वादाने, गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे संस्थांद्वारा हा चालू असलेला कार्तिक महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह, या सोहळ्यामध्ये आज त्रयोदशीची समाधी सोहळ्याच्या सांगताच्या या ठिकाणी आपण वाटचालीत आहात. सज्जन हो, आज आपलं भाग्य आहे की आज नमा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जाथो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानोबराईच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं सर्वजण आपण आलात. इथे आल्यानंतर सर्व वाचकांचं मी प्रथम पहिल्या दिवशी कोणी बसला असेल, कोणी पारायणाच्या प्रारंभिक दिवशी आलं आहे, कोणी तदनंतर आले, कोणी 18व्या अध्यायाला आलं आहे, कोणी श्रवण करतं आहे आणि कोणी पारायण चालू असताना गप्पा मारतं आहे. त्यांचं सर्वांचं मी
गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्याद्वारे सहर्ष स्वागत करतो. आणि 7 दिवस आपण ज्यांच्या मुखातून पारायण केलं, तसं मी सुद्धा अर्ध पारायण केलं बरं का महाराज तुमचं. 2 दिवस मी पारायण केलं सुरुवातीला. तर या ठिकाणी नारायण महाराज मुंडे 108 पारायणाचं अनुष्ठान आजनवर्षाखाली केलेलं आहे. अगदी ज्ञानेश्वरी सुंदर असा भाव या अक्षराचा ते त्या ठिकाणी व्यक्त करत आहेत. 7 दिवस या सप्ताहाचे व्यासपीठ चालक जे आपल्याला लाभले ते आदरणीय गुरुबंधू श्री नारायणजी महाराज मुंडे वाशिमकर यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरा स्वागत करायचं आहे. त्यांचं या ठिकाणी संस्थांच्या वतीने एक छोटासा अल्पशा सत्कार विक्रमभाऊ करंजकेले आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. याला पुढे आणि पुढच्या वर्षीचंही निमंत्रण त्यांना. गुरुवर्य गोविंद महाराज की जय. त्या समवेत संपूर्ण 7 दिवसाचं पारायण. आणि तुम्हाला दुसरी सूचना अशी असेल की आपण इथे पारायण केलं. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांचा हा तपपूर्ती सोहळा 23 जानेवारी ते 30 जानेवारी या कालखंडामध्ये या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. त्याच्याकरतासुद्धा असंच या ठिकाणी जे आत्ता जे कार्तिकी महोत्सव चालू आहे याच पद्धतीने त्यावर्षी सुंदर अशी व्यवस्था त्याच्याकरता नियोजन असतं. अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव 7 दिवस या मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. माझी विनंती असेल आपणसुद्धा सर्वांना निमंत्रण असेल कोणाचं नाव उल्लेख न करता आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाकरता 7 दिवस इथे मोफत व्यवस्था, निवास व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, सर्व व्यवस्था संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी होती. फक्त 22 जानेवारीला तुम्ही ते पोहोचायचं आणि 23 जानेवारीला आपला प्रारंभ या ठिकाणी सप्ताहाला होणार आहे. आणि हे सप्ताहाचा प्रारंभ होत असताना 30 जानेवारीला सांगत आहे प्रसिद्ध कीर्तन करायचे. सकाळ कीर्तन सत्र आहे, सायंकाळी 6:30 ते 8:30 या वेळामध्ये कीर्तन सत्र आहे. त्याच्याकरता या. आणि या मंदिराकरता आपण पुनश्च एकदा 7 दिवस आलात म्हणून हे वैभव तुम्हाला दिसतं आहे. वक्ता तर वक्ता नव्हे श्रोते विनम. ज्ञानोबारे सांगतात एखादा वक्ता आहे पण श्रोता नसेल त्याला किंमत नसते. ज्ञानेश्वरी मंदिराचं वैभव सर्व तुम्ही श्रोते आहात. पण माझी विनंती असेल की आपण या मंदिरामध्ये इथून पुढे सुद्धा पारायणाकरता येत चला. ही पारायणाकरताच गुरुवर्य महाराजांनी वास्तू निर्माण केली आहे. इथे परमार्थ करण्याकरताच गुरुवर्य बाबांनी ही त्यागातून वास्तू निर्माण केली आहे. तर माझी विनंती असेल सर्वाला की आपण इथे या उत्सवाकरता येत चला. पुनश्च एकदा तारीख लक्षात ठेवा, लिहून ठेवा. बाहेर बोर्ड आहे, व्हॉट्सअपला आहे, फेसबुकला आहे. 23 जानेवारी ते 30 जानेवारी या 2025 या कालखंडामध्ये गुरुवर्य महाराजांचा तपपूर्ती सोहळा इथे संपन्न होणार आहे. पुनश्च एकदा संस्थांच्या वतीने तुम्हाला निमंत्रण आमंत्रण असेल की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथे या. आणि आता काही जास्त लांबचा प्रवास आहे, तिकिटाकरता काय खर्चाकरता जास्त बोलायची गरज नाही आहे का नाही. शासनाच्या बऱ्यापैकी आपलं सहकार्य आहे, शासनाच्या स्कीम आहेत. तर या ठिकाणी फक्त बॅग भरायची, गाडीत बसायचं, फक्त घरची परवानगी काढायची, 7 दिवसाच्या चेकवर सह्या करून घरी ठेवायच्या. आणि बाई कर मनाचं काम, तू बाबाला म्हणत तूच काम कर, आपली बॅग भरायची आणि गाडीत बसायचं. आणि खरंच ज्याच्याकडे पैसे नसेल तर आम्हाला सांगा, त्याची आम्ही व्यवस्था करू. पण नसेल तर ना, पण पारायण केल्यानंतर नाही तर इथं मग मी गेले मुलीला भेटायला आणि जावायला भेटायला, त्याच्याकरता नाही, पारायणाकरताच आपण सर्वाला निमंत्रण असेल. त्या पारायणाकरता मोफत सेवा तुम्हाला, अन्नदान सर्व, सकाळी गरम पाणी या उत्सवामध्ये. आता तुम्हाला द्यायचं, मला प्रत्येकाला वाटते बादल्या तुम्हाला द्याव्या आहेत बाथरूममध्ये, पण गर्दीची एवढी आहे पारायणापेक्षा दुसऱ्याच लोकांची गर्दी जास्त आहे. हां, वाचकापेक्षा जास्त दुसरे श्रोते जास्त आपल्याकडे इथे आहे. त्याचाही बंदोबस्त आपण हळूहळू करत राहणारच आहोत या ठिकाणी. तर त्याच्याकरता पुन्हा निमंत्रण असेल, सर्वांनी या. नुसतं याच नाही तर पुन्हा निमंत्रण असेल, कुठलाही उत्सव असेल तर या कार्तिकमध्ये या. एवढा हा भव्य दिव्य ज्ञानेश्वरी मंदिर ही फक्त बाबांनी तुमच्याकरताच सर्वाकरता ही वास्तू निर्माण केली. फक्त आम्ही तिथलं निमित्त पोस्टमन असतो, एखादं पत्र येतं पोस्टमन. तर या ठिकाणी पुन्हा तुम्हाला निमंत्रण आहे 23 जानेवारी 30 जानेवारी इथे या. तिथे नाही जमलं तुम्हाला वाटलं चला मला जरा इमानाने जायची सवय आहे, तर 3 मार्च ते 12 मार्च 11 मार्च इमानानी श्री क्षेत्र अयोध्या काशी इथे व्यवस्था आहे.
तिथे सुद्धा सप्ताह आहे. तुम्हाला वाटलं तिथे जरा मुलाचं लग्न आहे, पाहुण्याचं लग्न आहे, तिथे वेळ नाही, पुन्हा इमानाने रेल्वेने 18 मार्च ते 26 मार्च जगन्नाथपुरी धाम पादो पवित्र वेदतीर्थ यात्रा जगन्नाथपुरी इथे गंगासागर तिथे आपला सप्ताहाचं नियोजन आहे. तिथे 5 दिवस तुलसी अर्पण सोहळा ठेवला आहे जगन्नाथपुरीला. 5ही दिवस तिथे तुळशी अर्पण सोहळा. भगवान परमात्म्याचा आवडता अतिप्रिय आवडी तुळशी बुका तैशीचे प्रीती करी भोळ्या भाविका. तुळशीचं या ठिकाणी तुळशी अर्पण सोहळा तिथे 1 कीर्तन महोत्सव जगन्नाथपुरी गंगासागर इथे आहे. तिथे या. तिथे नाही जमलं तर मग घरी बसा आहे ना. हां, ते विनंती असेल नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवे सज्जन हो. ज्ञानेश्वरी मंदिराकरता आपण रोज बोलतो, तुम्हाला माहीत आहे अंतिम टप्प्यातलं काम आहे. तर त्या कामाकरता कलशारोहण करता अनेक लोकांनी आता मदतीचा हात या मंदिराकडे आहेच आहे, पण अजून थोडा जास्त केलेला आहे. तर माझी विनंती असेल, आता तुम्ही आलात, आता पैसे नका देऊ, शब्दरूपाने जरी आश्वासनं दिले की आम्ही घरी गेल्यानंतर फोनपे ATG नंबर संस्थेच्याद्वारे किंवा कधीही कुठेही पाठवलं तर नक्कीच या संस्थेला मदत होईल. म्हणून सकाळी 4:30 वाजता नटराज महाराज भोसरे डॉक्टर देहू यांनी सकाळी ऑनलाईन रात्री भेटून गेले होते. 51,000 रुपये कलशरोहण करता या ठिकाणी दिलेले आहेत. संस्था त्यांचा आभारी डॉक्टर नटराज भोसरे देहू काल इथे आले होते आणि काल येऊन संकल्प केला ज्ञानेश्वरी मंदिर बघून माझाही थोडासा सहयोग असावा, म्हणून 51,000 रुपयाची देणगी सकाळी 4:30 वाजता मला फोन केला की संस्थांच्या अकाउंटमध्ये मी देणगी टाकली आहे. त्याबद्दल त्यांचं गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांद्वारे मी सहर्ष स्वागत करतो उपरानगरे. आणि 7 दिवस दुसरी एक विनंती असेल तुम्हाला, या मंदिरामध्ये अनेक प्रकारचं अन्नदान असतं. बरेच लोक मला विचारतात अन्नदानाला किती खर्च येतो, तर अन्नदानाला 11,000 रुपयाच्या पुढे 50,000 द्या, 5 लाख द्या, 10 लाख द्या, त्याच्या पुढे अन्नदानाची सेवा असते. बरेच लोक विचारतात महाराज अन्नदानाकरता किती आहे, तसं अन्नदानाकरता 5,000ही दिलं त्याचं आम्ही अन्नदान घालतो. ज्याने 1 लाख रुपये दिले त्याचंही अन्नदान या ठिकाणी मंदिरात केलं जातं. बरेच लोक विचारतात आम्हाला पुढच्या वर्षी अन्नदान करायचं आहे, त्याच्याकरता मी सांगितलं की कारण गुरुवारी बाबा सांगायचे बरं का, सळुंके महाराज बाबा म्हणायचे 1,000 रुपयामध्ये परमार्थ होतो, 1,00,000 रुपयामध्ये परमार्थ होतो, 10 लाख रुपये बी कमी पडतात. तर या ठिकाणी विनंती असेल ज्याला माहिती नसतं अन्नदान करायची इच्छा आहे पण माहिती नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो या उत्सवामध्ये कोणाला अन्नदान करायचं असेल 11,000 पुढे पण किती पण द्या, तिथं त्याचं अन्नदान म्हणजे 11मध्ये 4 माणसं जेवत नाही ॲडजस्टमेंट. तर या ठिकाणी तिथून पुढे देणगी स्वीकारली जाते, त्याच्या कमी देणगी स्वीकारली जाते. तर ज्यांना अन्नदान पुढं करायचं असेल तर नक्कीच पुढच्या वर्षीचे नावं द्या, पत्रिकेला नाव तुमचं छापून येईल, त्याच नावाने त्या दिवशी तुमचं अन्नदान आईच्या स्मरणात, वडिलाच्या स्मरणात तथा परिवारात किंवा अमुक दिवशी अन्नदान ती संस्था त्या ठिकाणी अन्नदान सेवा दिली जाते. अनेक संस्थाचे उपक्रम आहेत. वरती बघितलं नामामणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी पूर्ण कोरली 3,62,00,000 रुपये ज्ञानेश्वरी कोरला खर्च आला आहे. 3,62,00,000 रुपये फक्त ज्ञानेश्वरीचा खर्च आहे. एका ओवीचा खर्च 2,200 रुपये, एका भिंतीचा खर्च 3 लाख रुपये. तर लक्षात ठेवा तिथे आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं आपल्या कलशारोहणची वाटचाल करायची आहे. तर त्याच्याकरता आपण सुद्धा गावाकडं तुमच्याकडे नसू द्या, तुम्ही नाही दिले तरी चालेल, फक्त शब्द खर्च करा. एकमेकाला सांगा अरे आळंदीमध्ये एवढं मोठं मंदिर चालू आहे, तू पैशावान आहेस, धनाढ्य आहेत, तू फक्त थोडंसं सहयोग दे, तर नक्कीच करता करविता अर्ध पुण्य लाभेल. आपल्याला या ठिकाणी नक्कीच मदत मिळेल हीच अपेक्षा तुमच्याकडनं व्यक्त करतो. आणि पुन्हा कदाचित आमच्याकडनं संस्थांकडून थोडंसं समाज मोठा असतो आणि आम्ही सर्वांची सोय करण्याचा प्रयत्न करतो, तर कदाचित वाचक मंडळीची मनासारखी सोय नशील झाली तरी या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून आपण उधार अंतःकरणाने गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थांच्या वतीने मी तुमचं सहर्ष स्वागत करून पुन्हा या ठिकाणी गैरसोय झाली असेल तर नक्कीच पुढच्या वर्षी सोय करण्याचा प्रयत्न करू एवढीच विनंती देतो. कारण एवढंही नाही, कारण परमार्थ हा व्यवस्थेमध्ये पेक्षा अवस्थेला महत्त्व पाहिजे. उद्या काय मी तुम्हाला गाद्या टाकून सांगतो काय लागतंच काय, एखाद्या मंगलकार्याला सांगितलं चल रे 1 नंबरच्या वाचकपासून सर्वाला गाद्या दे, गाद्या देऊ शकतो, अवघड काही नाही आहे. पण एवढी जरी व्यवस्था केली तर परमार्थाला काही महत्त्व आहे ना. बाबा सांगायचे परमार्थामध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला महत्त्व द्या. उद्या घरी गेलात तर साधं जेवू नका, चांदीच्या ताटात जेवलं पाहिजे तुम्ही सांसारिक माणसाने. पत्रावळी फेकून द्यायची तिकडं आहे, तिकडं आहे ना, चांदीच्या ताटामध्ये
परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्त्व आहे, संस्थानामध्ये व्यवस्थेला मस्त द्यायचं. तुम्ही गेलात की आनंदानं व्यवस्थेमध्ये तुम्ही संसार, पण परमार्थामध्ये अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आहे त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्टमेंट. आणि ज्याला अहंकाराचा असेल तर वारीला दाखवा वारी कशी असते. पण विनंती आहे की म्हणून आपण जेवढं काही होईल तेवढं प्रयत्न करतो आहे, पण एवढी व्यवस्था इथे द्यायच्यापेक्षा अपेक्षा आपण करायची नाही. आज पाहतोय इथे किती समाज आहे, आम्हालाच माहिती आहे. आम्हाला धक्के देऊन जात बुवा होय पलीकडं. सकाळी आंघोळ करायला गेलो मी, 2 वाजले. आता तोंडाला बांधलं, म्हणलं कोणी बघू नये म्हणून, लेट झालो जरा. मग एक म्हणतं बुवा होय पलीकडं, ढकललं मला. म्हणलं बाबा करतो आंघोळ, तुला कळत नाही का माझ्या माझं आणलं आहे. म्हणजे इथे कोणी वारकरीसुद्धा कोणाला एवढे वारकरी आहेत की आपल्या संस्थांचे भक्त परिवार कमी आहे आणि बाहेरचा गौशे नवशे परिवार हा जास्त आहे. म्हणून विनंती असेल आपण सर्वांनी येत आहे असंच येत चला, हीच विनंती असेल. आणि ज्यांना ज्यांना कलशारोहण करता देणगी द्यायची असेल, महाराज बसले तिथे माईकवर, ही सगळी दक्षिणा मंदिराकरता असते. 1-1 रुपया गोळा करून मंदिराकरता असतो. आणि 7 दिवस ज्यांनी इथे पूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथे पूर्ण सुंदर शूटिंग केली, आमचे वैभव पोकरकर यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे. एक आपला स्वागत इथे सर्व वाचकाच्या वतीने, संस्थांच्या वतीने, आणि सर्वाला चांगली एडिटिंग करून पाठवा. नाही तर घरी गेले की विसरून झाला आम्हाला, नाही तर घरी गेले की मायाच्या ताब्यात काय गण होय ग. या नाही साळुंके महाराज तुम्ही या, शिवाजी महाराज साळुंके या. हां, त्या समवेत आशाबाई गर्जे, सिरसाट महाराज कागद इथं या. आशाबाई गर्जे याही महिलांनी कलशारोहण 500 रुपये दिले. जोरात टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. टाळी वाजवा फोटोग्राफर करता. आणि बाबाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण बरं का वैभव पोकरकर. हां, त्या समवेत 7 दिवस संपूर्ण शूटिंग दिल्याबद्दल संस्था आपलं शतशः ऋणी आहे. इथे दुसरी छोटीशी सूचना अशी असेल की कार्यक्रम आपल्या वेळेत या ठिकाणी संपन्न होणार आहे. कलशारोहण करता ॲडव्होकेट आमचे रामकृष्ण महाराज मिसाळ बाबांच्या कार्यक्रमाला 7 दिवस असतात. 7 दिवस इथे एक बाबांच्या कार्यक्रमाला पंगत घेतली. एक बाबांच्या कार्यक्रमाला पूर्ण एका सत्राची पंगत घेतली. त्यांचं जोरात एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. वकील येतात, रिटायर झालेत मी आता इथेच या ठिकाणी मंदिराच्या पारायणाकरताच आपलं समर्पित भाव करायचा. आणि शिवाजी महाराज साळुंके यांच्याकडून सुद्धा बाबांच्या कार्यक्रमाकरता पुण्यस्मरणाकरता 11,000 रुपये देणगी या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांचं एकदा जोरात 10 टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आमचे गुशुंगे साहेब 500 रुपये जरा जास्त पाठवा, दोघांनी नवरा बायकोनी. हा कळसा करता 500. सचिन ज्ञानोबा तवरे अन्नदानाकरता 5,000 रुपये देण्याचं आश्वासन दिले. संस्था आपला आभारी आहे. ज्ञानेश्वरी मंदिरातून जे ज्ञानेश्वरी आपण घेतलेलं आहे त्याने इथे व्यासपीठावर जमा करायच्या. आणि लासलगावच्या महिला मंडळ सर्वांनी ऑफिसकडे जायचे. लासलगाव महिला मंडळ ताबडतोब ऑफिसकडे यायचे. गुलाबराव गायकवाड 500 रुपये. संस्था आपला बरे सिरस इकडे घ्या. मला इथं बस हा आमचे संजय भाऊ कोर अंबासन बाबाच्या कार्यक्रमामध्ये मांडे भोजन 1 दिवसाचा मांडे भोजनाचा आहे.
संस्था त्यांचा आभारी आहे. मांडे भोजन खायला सर्वांनी या बाबाच्या कार्यक्रमाला. नारायण महाराज कमी जेव्हा मांडे खायचे तर